सुप्रीम कोर्टात खरंच E20 इथेनॉल कार्यक्रमाला एक्सपेरिमेंट म्हणजेच प्रयोग म्हटलं होतं का? जर हो तर हा प्रयोग कोणावर सुरू आहे आणि जर नाही तर देशभरात अशी बातमी पसरली कशी? गेल्या काही दिवसात सोशल मीडिया, न्यूज पोर्टल्स आणि राजकीय वर्तुळात याच एका बातमीची चर्चा सुरू होती. काही माध्यमांनी दावा केला की सुप्रीम कोर्टात सरकारने E20 कार्यक्रम अजूनही ऑनगोईंग एक्सपेरिमेंट असल्याचं मान्य केलं आहे आणि त्याचे परिणाम पुढच्या वर्षी स्पष्ट होतील. या बातमीनंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली, पण काही तासातच अटॉर्नी जनरल यांच्या कार्यालयाने अधिकृत स्पष्टीकरण देत सांगितलं, सरकारने सुप्रीम कोर्टात असा कोणताही युक्तिवाद केलेला नाही. E20 कार्यक्रमाला एक्सपेरिमेंट असं कधीही म्हटलं नाही. मग सत्य नेमकं काय आहे? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं? BPCL या प्रकरणात का आहे आणि या सगळ्याचा आपल्या गाडीतील पेट्रोलशी काय संबंध आहे? आज आपण या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊयात. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की. सर्वप्रथम E20 म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. E20 म्हणजे पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळून तयार करण्यात येणारं इंधन. या धोरणामागचा उद्देश म्हणजे कच्च्या तेलावरील आयातीवरील अवलंबित्व कमी करणे, परकीय चलनाची बचत करणे, प्रदूषण कमी करणे आणि शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देणे. गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सातत्याने या धोरणाचा प्रचार करत आहेत. त्यांच्या मते इथेनॉलचा वापर वाढल्यास भारत अधिक ऊर्जा स्वावलंबी होऊ शकतो आणि शेतकऱ्यांनाही त्याचा थेट फायदा होऊ शकतो. मात्र इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या. सध्या सुप्रीम कोर्टात सुरू असलेला वाद हा E20 धोरण योग्य आहे की नाही यावर नाही. वाद आहे इथेनॉलचं वाटप कोणत्या डिस्टिलरींना आणि कोणत्या प्रक्रियेनुसार करायचं यावर. आता पाहूयात की हा वाद सुरू कसा झाला. 2025 ते 26 या इथेनॉल पुरवठा वर्षासाठी BPCL, IOCL आणि HPCL या ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी विविध डिस्टिलरींना इथेनॉल वाटप केलं. मात्र काही डिस्टिलरींनी या वाटपावर आक्षेप घेतला. त्यांचं म्हणणं होतं की वाटपाची प्रक्रिया योग्य पद्धतीने झालेली नाही. यामुळे विविध उच्च न्यायालयांमध्ये याचिका दाखल झाल्या. कर्नाटक उच्च न्यायालयाने या प्रकरणात काही आदेश दिले. मात्र BPCLने त्या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात अपील दाखल केलं. म्हणजेच हा खटला E20 कार्यक्रमाविरोधात नाही तर इथेनॉल वाटपाच्या प्रक्रियेबाबत आहे. या संपूर्ण प्रकरणात मुख्य 4 पक्ष आहेत. BPCL म्हणजेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड दुसरे, 23 इथेनॉल डिस्टिलरीज तिसरे, केंद्र सरकार ज्यांच्या वतीने अटॉर्नी जनरल यांनी बाजू मांडली आणि चौथे सुप्रीम कोर्ट. 30 जून 2026 रोजी सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणीनंतर काही माध्यमांनी अशी बातमी दिली की सरकारने न्यायालयात E20 कार्यक्रम अजूनही ऑनगोईंग एक्सपेरिमेंट असल्याचं म्हटलं. ही बातमी काही वेळातच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. पण त्याच दिवशी अटॉर्नी जनरल यांच्या कार्यालयाने अधिकृत निवेदन जारी करून स्पष्ट केलं की अशी कोणतीही भूमिका सरकारने न्यायालयात मांडलेली नाही. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने 2025 ते 26 या इथेनॉल सप्लाय इयरसाठी स्टेटस को म्हणजे सध्याची स्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले. म्हणजे सध्या सुरू असलेल्या इथेनॉल वाटप प्रक्रियेत कोणताही तात्काळ बदल होणार नाही. सरकारने न्यायालयाला सांगितलं की देशातील विविध उच्च न्यायालयांमध्ये याच विषयावर अनेक याचिका प्रलंबित आहेत. जर प्रत्येक न्यायालयाने वेगवेगळे निर्णय दिले तर कायद्याचे वेगवेगळे अर्थ निघू शकतात. त्याचा परिणाम देशभरातील इथेनॉल पुरवठ्यावर होऊ शकतो. म्हणूनच सरकार व संबंधित प्रकरणे ट्रान्सफर पेटिशन्सद्वारे सुप्रीम कोर्टात एकत्र आणणार आहेत. यामुळे एक समान निर्णय मिळेल आणि इथेनॉल पुरवठा सुरळीत राहील. आता येऊयात सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. एक्सपेरिमेंट हा शब्द आला कुठून? अटॉर्नी जनरल यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले की सरकारने कधीही E20 कार्यक्रमाला एक्सपेरिमेंट म्हटलं नाही. सरकारने फक्त एवढंच सांगितलं होतं की समान स्वरूपाच्या याचिका वेगवेगळ्या उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. त्या एकत्र आणण्यासाठी ट्रान्सफर पेटिशन्स दाखल केल्या जात आहेत. माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या काही बातम्या सरकारच्या म्हणण्यानुसार चुकीच्या होत्या आणि त्या न्यायालयात मांडलेल्या युक्तिवादाचं अचूक प्रतिनिधित्व करत नव्हत्या. त्यामुळे अटॉर्नी जनरल यांच्या कार्यालयाने माध्यमांना न्यायालयीन कार्यवाहीची अचूक वृत्तांकन करण्याचं आवाहन दिलं.
तर या संपूर्ण प्रकरणातून 3 महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट होतात. पहिली, सुप्रीम कोर्टात सध्या E20 धोरण योग्य की अयोग्य यावर सुनावणी सुरू नाही. वाद आहे तो इथेनॉल वाटपाच्या प्रक्रियेवर. दुसरी, 2025 ते 26 साठी सुप्रीम कोर्टाने स्टेटस को कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आणि तिसरी, सरकारने अधिकृतपणे स्पष्ट केलं आहे की E20 कार्यक्रमाला एक्सपेरिमेंट म्हटल्याची बातमी चुकीची आहे. म्हणून कोणतीही बातमी व्हायरल झाली म्हणून ती अंतिम सत्य मानण्यापेक्षा अधिकृत निवेदन आणि न्यायालयीन प्रक्रियेची माहिती तपासणं अधिक महत्त्वाचं ठरतं. यावर तुमचं काय मत आहे? E20 कार्यक्रम भारतासाठी ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने महत्त्वाचा पाऊल ठरेल असं तुम्हाला वाटतं का? की या धोरणाबाबत अजून अधिक स्पष्टता आणि पारदर्शकता आवश्यक आहेत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.